पोचली पाहिजे आणि माझ्या कानापर्यंत पोचावी अशी हाक मारायची, म्हणजे ती हृदयापासून मारली पाहिजे. आणि म्हणून अंतरेच्या खुणा ह्या एकमेकाला जाणत असतात, त्या एकमेकाला सांगत असतात आणि त्या खुणेवरच हे सर्व अवलंबून आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतो, गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे, मी असा आहे, मी तसा आहे. काही सर्वसाधारण लोकांसाठी नियम नसलेले आहेत, पण ते नियम म्हणजे अगदी काटेकोर नियम असले पाहिजे असं नाही. ते बायकांच्या हातात फार काही असतं असं कृष्णाने पहिल्याच अध्यायात सांगितलेलं. त्यांच्या हातामध्ये खूप आहे, घराचं सगळं सामर्थ्य राखायचं काम त्यांच्या हातात आहे. पण आजकालची परिस्थिती नेमकी उलट होत चाललेली आहे आणि ती उलट होत चालली ही परिस्थिती. पण त्या परिस्थितीमध्ये श्रद्धा पूर्ण ठेवणं, माझ्यावर विश्वास पूर्ण ठेवणं हे त्या नक्कीच करू शकतात. आणि म्हणून कुलधर्म, कुलस्त्रिया यांच्या हातात जे काय आहे त्याची आता पुन्हा पुनरावृत्ती होण्याची वेळ आलेली आहे. ती व्हायलाच पाहिजे, ते न होऊन चालणार नाही. म्हणून कृष्ण परत परत सांगतो, गीता वाचा, त्याचा अर्थ वाचा, तो नाही आला तरी हरकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र करा. गीतेमध्ये आणि आपण आतापर्यंत अनेक वेळा अशा निरनिराळ्या हकीकती पण आहे, याच्या पौराणिक म्हणा, सामाजिक म्हणा, त्या प्रत्येकाच्या गोष्टीवरूनही आपल्याला असं दिसतं, श्रीकृष्ण म्हणजे केवळ भावनेने बांधलेला, प्रेमाने खेचलेला, सर्व करून घेणारा आणि सर्व करता करविता तोच. पण त्या वेळेला तुमच्या जीवनाला बंधन घालून तुम्हाला खेचून आपल्याकडे आणणार नाही तो. कृष्णाला असं वाटतं की प्रत्येकाने आपली श्रद्धा पूर्ण, मी श्रद्धा म्हणजे काय, तुमची श्रद्धाच सगळं काम करत असते, मी काही तुमचं करत नाही. सरळ सांगतो, मी फुकट कोणालाच काही देत नाही आणि कोणाकडून काही घेत नाही. फुकट मी कधीच कोणाला काही देत नाही, मला देता येतच. फुकट याचा अर्थ आपल्या व्यवहारीमध्ये भाषेत फुकट या शब्दाचा अर्थ वेगळा होईल. पण तुमची श्रद्धा माझ्यावर असल्याशिवाय मी तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाही आणि श्रद्धेनेच मी बांधला जाणार. म्हणून तुम्ही पूर्ण माझ्यावर श्रद्धा ठेवा, तुम्हाला जे काय करता येईल तेच करा. एक फूल जरी मला तुम्ही वाहिलं तर त्या फुलाच्या भावना, त्या फुलाच्या मागे तुमची संपूर्ण हृदयाची भावना असली पाहिजे. आणि ती गोष्ट आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला सोन्याची तुला झाली त्यावेळेला भगवंतानी हे दाखवून दिलेले. ते काय दाखवून दिलं, तुला जेव्हा झाली तेव्हा सर्व सोनं घातलं आणि श्रीकृष्णाने शेवटी सांगितलं की आता काय तुला आले ना, तेव्हा आता फक्त एकच राहिली, द्रौपदीला होत. आणि जेव्हा तिने येऊन श्रद्धायुक्त अंतःकरणाने ते तुळशीचं पान त्या तुलेमध्ये टाकलं, आपण विचार करा, त्या तुळशीच्या पानाला वजन ते काय हो, वजन नाही, पण त्या श्रद्धेच्या जोरावर ते पारडं हल्लं नाही. ही आपली मागे आपण वाचत असलेली ऐकलेली ही गोष्ट आहे. तेव्हा त्या पानामुळे ती श्रद्धेने ते भरलं गेलं, श्रद्धेने ते पारडं उचललं गेलं, श्रद्धेने ते पारडं भारलं गेलं आणि ती तुला बरोबर पूर्ण झाली. आणि श्रीकृष्णानेच ते सुचवलं, कोणाला बोलवा, तर बाकी काय सगळं सोनं संपलेलं होतं. ते तुळशी, आता आपण विचार करा त्या तुळशी दलाला काय असणार वजन, पण ते तुळशी दल इतक्या भावने, इतक्या श्रद्धेने आणि इतक्या प्रेमाने तिथे घातलं गेलं होतं की त्याच्यामुळे ते पारडं हल्लंच नाही आणि कृष्णाने तुला मला पोचली असं सांगितलं.
भगवान श्रीकृष्ण कसा आहे? कृष्णाला 2 सख्या बहिणी. हे उदाहरण अनेक वेळा द्यायला सांगतो, आताही सांगतो, तेच सांग. पण त्याला माहितीये, पुष्कळ जणांना हे माहितीये, पण तरी तेच सांग. नारद ऋषी भर उन्हाळ्याचे दिवस धावत धावत आले आणि सांगताय, नारायण 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 नारायण. तेव्हा मुद्दा मला तुमच्याकडे सर्वजण सांगतात, तुम्हाला एक सख्खी बहीण आणि एक मानलेली बहीण. पण मानलेल्या बहिणीवर तुमचं प्रेम आहे आणि सख्या बहिणीवर नाही, असं का बरं? आणि हे आपले योगेश्वर न बोलता उत्तर देणारे, हसून फक्त सगळं सांगणारे, त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे नारद ऋषी आपण आला. एवढ्या उन्हाचे थांबत आंब्याचे दिवस, एक आंबा खाऊन जा, ते थोडस बसा. आणि सगळी माया, त्याला काही लागत नाही, काही करत नाही, आणि हातात आंबा धरून कापता कापता बोट टाकलं. अरे देवा, तुमचं बोट टाकलं? नाही, काय हरकत नाही, तसं काय नाही. बरं, नारदाजवळ आहे काय? मेसूचा एक, त्या उष्णार कशाला? तू नारद ऋषी, तुम्ही घाबरू नका. तिथे जवळच माझी सख्खी बहीण राहते, तिच्याकडे जा आणि एक चिंधी मागून आणा. समजा नाही मिळाली तिच्याकडे, तर पुढे द्रौपदी ताई राहते, ती मानलेली बहीण, तिच्याकडे जा आणि तिच्याकडून आणा. नारायण 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 करत नारद ऋषी धाकताय. पोचले सख्या बहिणीकडे. सुभद्रा ते म्हणे, या या देवा, या नारद ऋषी या. नाही नाही, मला थांबायला वेळ नाही, मला फक्त तू एक चिंधी दे, श्रीकृष्णाचं बोट कापलेलं. बराच वेळ सुभद्रा आत गेली, बाहेर आली, इकडे शोधते तिकडे शोधते, आणि सांगितलं, देवा नारद ऋषी, चिंधी नाही उभं राहत. असं काय हरकत नाही, मला आता थांबायला वेळ नाही, मी पुढे जातो, द्रौपदी ताईकडून मी बघून येतो. झपाझप पावलं टाकत चाललेले आहे, डोक्यात विचार चाललेला आहे, श्रीकृष्णाचं बोट कापलेलं आहे, रक्त वाहत आहे, आणि सुभद्रा ताईकडे चिंधी नाही, हा विचारही करायला वेळ मिळाला नाही. द्रौपदीकडे गेले. द्रौपदी श्रीकृष्णाचा साठी फुलांचा हार, कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफत बसलेली होती. द्रौपदी ताई आल्याबरोबर म्हटलं, या नारद ऋषी या. नाही द्रौपदी ताई, मला द्रौपदी, मला थांबायला वेळ नाही. काय झालं काय? एवढे तुम्ही तावडे मारता? श्रीकृष्णाचं काय? माझ्या श्रीकृष्णाचं बोट टाकलंय. पृथ्वी मुलाचा शालू नेसलेली होती, त्यात पदर काढला आणि दिला आणि सांगितलं नारद ऋषी श्रीकृष्णाला. आणि येता येता वाटेमध्ये नारद ऋषी विचार करताय, असा लबाड आहे, मला काहीही सांगितलं नाही, बोलला नाही, आणि फक्त सांगितलं चिंधी घेऊन ये, आणि त्यातून मला सगळं शिकवलं काय. आले, आल्या आल्या विचारलं, बोट बांधलं, सगळं झालं, आणि म्हणाले, वेळ का लागला?